सोपटे, महिला मोर्चा अध्यक्ष बालोडकर तथा हांगा जमलेले सगळे भावानो आणि भयणीनो मान्यवर आयज कशी बघता नॉर्थ गोवा ऑफिसाचे उक्तावण आमचे जाले. दुसरी एक म्हण आसा ढोलाचेर दारो बसलो म्हणून तो आयज आमी हांगा जाल्लेले आसा. बीजेपी पार्टी एक अशें ऑर्गनायझेशन क्रिस्ता इलेक्शनाक सदांच खंयच्याय केन्नाय इलेक्शनाक वचूंक आमची पार्टी सदांच इलेक्शनाक रेडी आसता. पूण हे इलेक्शन आमकां एक स्पेशल इलेक्शन आनी ताका लागून आमची तयारी जी आसा वेल इन एडवान्स आमी करता. नॉर्थ गोवाच्यान आमकां 1 लाखाची लीड घेवन सीट जिखपाक जाय आनी ताका लागून म्हाका दिसता सगळ्यांच्या तोंडार जी उमेद आसा, जे मनात तेंच्यांनी ठामपणे निर्णय केला की ह्या फावटी 1 लाखाकून वयर नॉर्थ गोवान आमचे बीजेपी कॅन्डिडेट जे आसतले तांकां लीड दितले म्हणून. आनी तशेंच साऊथ गोवाच्यान म्हाका दिसता दोनूय सीट जिखून नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा ह्या फावटी आमकां आमची विक्ट्री आसा ही सामकी नेटान जिखून आमकां आमचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हांचे हात बळकट करपाक जाय. आनी म्हाका खात्री आसा ज्या तरेन जे नेटान सगळे जाण आयिल्ले कार्यकर्ते हे आमचे सगळे जे काम आसा हे 100% आमी आमकां जे टार्गेट दिला हे कंप्लीट करतले म्हणून आशा दवरता की फुडल्या दिसांनी ह्याच नेटान आमी काम करतले. पयलो आसतले काल आम आदमी पार्टी आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर केलेलो आसा. आमी म्हणटा मोदी हे तो मुमकीन है, ही गजाल सुद्धा आसा की तेकाच लागून तेंच्यांनी पयलींच भिवून म्हणजे फुडले साऊथ गोवा इलेक्शन कितें जातलें तांकां खबर आसा. आनी ज्या नेटान साऊथ गोवचे आमचे आमदार आनी साऊथ गोवचे आमचे कार्यकर्ते ज्या तरेन काम करता तांकां पयलींच भंय पडलेलो आसा की साऊथ गोवा सीट आमी बीजेपी ह्या फावटी स्वीप करतले म्हणून. ह्याच नेटान म्हाका दिसता आमकां गरज आसा काम करपाची. आनी ह्या फावटी येता त्या आमच्या लोकसभा इलेक्शनाक अबकी बार 400 पार हे आमकां करून दाखोवपाक जाय आनी म्हाका खात्री आसा की आमी हें करून दाखयतले म्हणून. इतले सांगून हांव तुमच्या सगळ्यांचें स्वागत करता आनी धन्यवाद केदार बाब. आमच्या मध्ये व्यासपीठार आता जॉईन झाले ते एक्स मिनिस्टर आणि MLA दिलीप पडवळकर बाब आणि म्हापशाची नगराध्यक्ष सौ प्रिया मिश्रा सगळ्यांकडे म्हापशाक त्यांचे स्वागत करचे म्हणून मित्रांनी स्वागत झालेले आता मागता की आमची महिला मोर्चाची टीम आसा त्यांच्यानी सर्वप्रथम आमचे गोंय राज्याचे लाडके चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मुलांनी स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करचे म्हणून. पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद भाई तनावडे, आमचे मिनिस्टर रोहन खवटे, IT मिनिस्टर श्री रोहन खवटे, फिशरीज मिनिस्टर श्री किरण हळदकर, डेप्युटी स्पीकर श्री जोशा डिसोजा, कोरियाचे MLA ऑनरेबल जुबेर आणि डॉक्टर जुबेर आणि सालिगावचो MLA केदार नाईक, शिवोलची MLA मॅडम दिलायला लोबो, आमच्यामध्ये आलेले इंडिपेंडेंट MLA डॉक्टर चंद्रकांत शिंदे आणि MDP मांद्रेचे मांद्रेचे MLA श्री जी कारोलकर, कुमारजोचे MLA राजेश बर्देसाई, एक्स MLA फ्रांसिस सिल्वेरा,
एक्स एमएलए दिलीप पडवळकर, मायकल लोबो आयलेलो मागच्या वेळेवर व्यासपीठाचेर बसचे. कलंगूटचो एमएलए मायकल लोबो, आमचे एक्स एमएलए श्री दयानंद सोपटे आणि म्हापशेची चेअरपर्सन प्रिया मिश्रा. आमच्या मध्ये आता पावलेलो आसा कलंगूटचो एमएलए मायकल लोबो. तरी वेळ मागता की तुमी आपली 2 उतरां दिवची. भारतीय जनता पार्टी नॉर्थ गोवा इलेक्शन ऑफिसाच्या इनॉग्रेशनाक हाजीर आशिल्ले आमचे गोयचे लीडर आणि चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद भाई, आमचे नॉर्थ गोवाचे खासदार आणि सेंटराचे मिनिस्टर फॉर स्टेट श्रीपाद भाऊ नाईक, सगळे मिनिस्टर्स ऑन द डेज, बाब रवल, बाब नीलकंठ, जॉशुआ, सगळे आमदार, केदार, विलायला, मॅडम दिव्या राणे आणि बाकीचे सगळे स्टेट ऑफिस बेरर्स आणि प्रमुख कार्यकर्ता, ब्लॉक प्रेसिडेंट्स, जनरल सेक्रेटरीज ऑफ वेरियस ब्लॉक्स of entire North Goa, press and electronic media. आखे देशान फिर एक बार मोदी सरकार असो नारो दिल्लो हा आणि आखी जनता, all the people of all religion, all caste, creed have come together for a stronger India, for a greater India, economically stronger India. आणि हे लीडरशिप कोणाचे? हे लीडरशिप प्राइम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी. तो जो देशाक तेने एक मार्गदर्शन केल्ले, मार्ग दाखयल्लो हा, तेने जो विश्वास लोकांचेर दाखयल्लो हा की आपूण सगळ्यांक फुडें घेवन चलतलो, सगळ्यांचो प्रयास, सगळ्यांचो विश्वास, प्रयास आणि तेन्नाच विकास जातलो, ते तेणे दाखयल्ले हा गेल्या 10 वर्सांत. आणि ते दाखयल्या उपरांतूच सगळे लोक देशाचे एक जाल्ले हा. आणि एक जावन बिहाराचो चीफ मिनिस्टर बसून जो दुसरे वाटेन गेल्लो तो परतून येयलो, जे आम्ही बसून दुसरे सायडीन गेल्ले ते परतून येयले. जो इश्यू 500 वर्सां सगळे देशाची जनता पळयताली, जे राम जन्मभूमीचो इश्यू, जो जी प्रतिस्थापना परतून जाल्ली आहा आता, तो कितली वर्सांचे संघर्ष, जो इश्यू 1976 काबार जावपाचो, म्हणजे जेन्ना आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियान सांगले की खरी गजाल थिंगा स्थान आसा ते आदले रामाचे स्थान अशें सांगून दिले, तेन्नाच्या सरकारान तो इश्यू काबार करूंक जातालो पण करूंक ना. तर इतली वर्सां लागली आणि गेली 10 वर्सांचो प्रयासान, प्राइम मिनिस्टराच्या प्रयासान ती कंप्लीट जाल्ली आहा. जय श्रीराम. या इश्यूआन ज्युडिशरी बसून, म्हणजे जजीस, जे सुप्रीम कोर्टाचे जजीस बसले, तेंनी बसून तेंका बसून पडले की हो इश्यू काबार जावपाक जाय. आणि दोनूय कम्युनिटी
फुडें घेवन वचपाक जाय आनी तेंकाय भायर उडोवंक ना, दुसरी कम्युनिटीक भायर उडोवंक ना, तेंकाय तेंचे स्थान दिले सायडीक. पूण जो खरो स्थान आसलो, जो आमच्या देव रामाचो स्थान आसलो, तो देव रामाकूच दिलो, इंडियेचे जनतेक दिलो, संवसाराचे जनतेक दिलो. आनी हे सगळ्या लोकांक पटले. हे इंडियेचे आनी संवसाराच्या लोकांक पटले. म्हणून आख्खे वर्ल्डाक रॅलीज जाल्यो, आख्खे वर्ल्डाचे लोकांनी जय जयकार केलो. एकूच कम्युनिटीन करूंक ना, सगळे कम्युनिटीन केले. ते लंडनाचे पोतान, अमेरिकाचे पोतान, युरोपाच्या आख्ख्या लोकांचे पोतान सगळे लोक भायर सरले. आनी तेणी आमच्या प्रायम मिनिस्टराक एक्नॉलेज केलो की येस, दिस लीडर हॅज गॉट द करिश्मा. ही इज द लीडर ऑफ नॉट ओनली इंडिया, इज द लीडर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे अशें तेका पटोवन दिले. आनी त्या खातीर जे सगळो बोबाव जातालो इंडियेक, तो शांत जालो. आनी ही केसूय सोंपली. आनी केस सोंपतना सगळे लोकांक जजांनी वांगडा धरले, म्हणजे कोणाक भायर उडोवंक ना. आनी तितून जे खरें जावपाक जाय आसलें इतली वर्सां पयलीं, ते फायनली जालें. आनी म्हाका दिसता जो लीडर आमचो ही भारतीय जनता पार्टीचो लीडर आहा, तेणे जे उलो मारला की 370 पार, पण म्हाजे हिसपान जी पार्टी म्हणटा, हांव म्हणटा 400 पार जातले आमी. 400 सीट. ही हिस्ट्री आधी जाल्ली खूप वर्सां पयलीं, ती परतून रिपीट जातली. 400 सीट्स अबाव बीजेपी विल गेट, प्लस आवर एलायज, जे आमचे एनडीएचे एलायज आहा, तेंकां तेजे वयर मेवतले. म्हणजे जी आधी काँग्रेस पक्षाक मेवल्ले अराउंड 427 सीट्स कितें तरी, ती तेजेकून सुबेज ह्या पावटी बीजेपी म्हणजे एनडीए एलायजाक मेवपाचे आहा. हे लोकांनी पटोवन दिल्या, लोकांनी चिंतलेले आहा. आनी आमचे गोंयचे दोनूय सीट खूप वोटांनी, म्हणजे नॉर्थ गोवाचो म्हाजे हिसपान 1,50,000 लीड, प्लस साऊथ गोवाचो नियरली 50 to 55,000 लीड 100% येवपाचो आहा. हे गोंयचे जनतेन 100% शुअर केल्ले आहा. आनी सगळे लोक, हांव म्हणना एकूच बीजेपीचे जे कार्यकर्ता और वर्कर और वोटर, नो, एवरीबडी इज गोइंग टू कम टुगेदर टू वोट फॉर बोथ दी सीट्स, नॉर्थ एंड साउथ गोवा लोकसभा सीट्स. एवरीबडी, even those people who are fan sitters, even those people who did not vote for BJP in the last election, they will all come together for a greater nation, for a person who is leading this nation, that is Prime Minister Narendra Ji Modi. तेका पोवन सगळे मत घालपाचे आहा. आनी आमचे दोनूय सिटां बहुमतान आमकां जिखून दिवपाचे आहा. लेट अस ऑल वर्क टुगेदर. कार्यकर्त्यान वयचे पडटले घराघरांनी. सगळे कार्यकर्त्यांनी, ब्लॉक प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, तेणी मिटींग घेवन प्रत्येक घरान आमचो जो सिंबॉल आहा आनी ते बुकलेट आहा ती पावोवचे पडटली. म्हणजे वील हॅव टू टेल द पर्सन वाय वी आर कम हियर टू मेक आवर ग्रेटर नेशन ग्रेट. Prime Minister has to get another 5 years with a majority which the world leaders will see that this person has got a majority of what? सारखे complete 75% majority, म्हणजे complete full swing majority. जी majority कोणाकूच मेळोंक ना केन्ना, असले लिडराक ही मेजॉरिटी मेळ्ळी अशें आमकां दाखोवचें पडटलें. त्या खातीर सगळे कार्यकर्त्यांचेर ही आमची दोनूय सिटां जिखोवपाक विथ दॅट मार्जिन and also in the entire country India. Thank you. धन्यवाद मायकल बाब. आता मागता म्हापशाचे एमएलए तसेच डेप्युटी स्पीकर जोशुआ डिसोजा यांच्याकडे त्यांच्याने आपले संबोधन करचे. नमस्कार सगळ्यांक. देव बरो दीस दिवं. आयजच्या उत्तर गोंयचे पक्षाचे ऑफिसाचे इनॉग्रेशनाक उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तशेंच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनी राज्यसभाचे खासदार डॉ. सदानंद शेख खानावडे, तशेंच उत्तर गोंयचे खासदार डॉ. श्रीपद नाईक, मंत्री डॉ. निलकंठ हलदकर, रोहन खंवटे, बाकीचे सगळे आमदार, माजी आमदार, पक्षाचे सगळे ऑफिस बेरर,
आनी प्रत्येक कार्यकर्ते, इलेक्शना खातीर चड दीस उरोंक ना. आनी जशें आमी फुडें सरलेले आसा, आमकां कळपाक येता की कसलेंच कॉम्पिटिशन ना कशें. देर इज ओनली भारतीय जनता पार्टी. देर इज नो कॉम्पिटिशन. खूब जाण विदेशी लोक, आमचे मित्र, आमचे फ्रेंड्स, आमचे सोयरे कॉन्वर्सेशन जाले की एक म्हणटा की इट सीम्स लायक अ वन सायडेड इलेक्शन. सो अशें नॅरेटिव्ह भायर आमच्या संवसारांत चालू आसा. हांव मुद्दम सांगूंक सोदता की उत्तर गोवा is one of the few seats which is accounted as one before the election starts. Just like Varanasi, South Bangalore, Indore, Raipur, Gandhinagar, एक पॉझिटिव्ह प्लस सीट्स असता भारतीय जनता पक्षाक, आनी तशेंच आमचे उत्तर गोंय आसा. आनी हांव नेटान सांगूंक सोदता की ह्या म्हापशांसून सुरू जाता. आणि आमचे जे कार्यकर्ते आसा ते पक्षा खातीर सतत फुडें आसता. कामा बद्दल ना पार्टीचें काम जावं ना लोकांची कामां जावं, ते सदांच फुडें आसता, खंयचो कार्यक्रम आसूं. एंड इट इज अ व्हेरी प्राउड फिलींग टू बी द MLA ऑफ दीस कॉन्स्टिट्युएन्सी. आमच्या विधानसभेचे इलेक्शन जाता तेन्ना म्हापसा +1 म्हणून काउंट जाता. कारण हांगा जायती मतां पडटा. जायती म्हटल्यार 10,000 लीड सुद्धा हांगा गावलेले आसा पयलीं. आमचो टार्गेट जो आसा फ्रॉम 57 वी हॅव टू ट्राय टू अचीव अराउंड 65% वोट शेअर. आनी जी लीड 80,000ची आसली ती 1 लाखाचे वयर आमी व्हरोंक जाय. आनी हे फक्त जातले थ्रू द मिडियम ऑफ आवर कार्यकर्तास. जर कार्यकर्ते गट आसा जाल्यार कितेंय जावंक शकता. आयतारा आमी गांव चलो अभियान म्हणून करून दाखयले आनी सगळे आमदार पक्षाचे तेंच्यांनी आपले कॉन्ट्रिब्युशन दिवन प्रत्येक कार्यकर्तो, ऑफिस बेरर सगळे फुडें सरून ही एक्सरसाइज जी आसा ते बरे तर्फेन करून दाखयलेले आसा. आनी तेजो मेन फोकस जो आसलो तो 50 प्रमुख. म्हाका दिसता 50 प्रमुख जर एक्सरसाइज जर बरे भशेन जाले जाल्यार हे 1 लाखाचो लीड आमकां गावचो ना, 1-1.5 लाखाचेर पासून पावूंक शकता. सो म्हाजी विनंती आसा प्रत्येक कार्यकर्त्यांक, लेट अस फोकस ऑन द एक्सरसाइज ऑफ 50 प्रमुख. मायक्रो लेवल मॅनेजमेंट केल्यार आख्खे गांवभर भोंवपाची गरज ना. आपली पेज घेतली, आपल्या पेजीचेर फोकस करचे आनी ती जी 30 मतां आसा ते 30 चेहरे जे दिसता त्या पेजीचेर हे 30चेच फोकस जर दवरल्यार म्हाका दिसता उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय हे दोनूय सीट आमी जिखूंक शकता. म्हापसा विल strive to ensure 10,000 plus votes margin in this election. आमी हेजे पयलीं दाखयलेले आसा 2014 आनी तशेंच म्हापशेकार म्हणून we will show the biggest lead for the Bharatiya Janata Party in the North Goa seat. आमी सदांच म्हणटा आनी लोक भरपूर आमकां सांगता जे इलेक्शन लढयता हे पक्ष फोकस बरे भशेन जर घातले जाल्यार वी आर कॉन्फिडंट टू विन 400 सीट्स नॅशनली. हांव आनी एकूच सांगूंक सोदता, आमचो फोकस आसूंक जाय आमचो प्रधानमंत्री. आमचे फोकस आसूंक जाय जे काम 10 वर्सान तेणे करून दाखयला तशें. तेणे आश्वासन दिवंक ना, तेणे आश्वासन दिवन कामां करून दाखयलेले आसा. देशभर बरे भशेन कामां चालू आसा आनी आमचे भारत देशाचे क्रेडिबिलिटी आनी नाव it is become world famous and world renowned. And I am confident that there is only one person who can make this happen. It is only Narendra Modi
who will make India the strongest nation in the world like it was before colonization. And I am confident की प्रत्येक कार्यकर्ते हे 1.5 ते 2 महिने आपलो जीव देऊन काम करून हे दोन्ही सीट निवडून दितले म्हणून देव बरें करूं. देव बरें करूं यशवंत. म्हणल्यार सुवातेर मागता फिशरीज मिनिस्टर आमच्या मदीं आसा ते निलकंठ हळर्णकर हेच्यांनी आपले उतरां 2 उतरां सांगची. जय श्रीराम. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उद्घाटन सोहळ्याक आमच्या बरोबर आसात आमच्या व्यासपीठार आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, उत्तर गोवा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रातले मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री आणि राज्यसभेचे मेंबर श्री सदानंद शेठ नानावडे आसात आमच्या बरोबर गोंय राज्याचे मंत्री बाबू रोहन खंवटे, बाकीचे सगळे बरोबरचे आमदार, माजी आमदार दामू नाईक, तसेच सरपंच, काउन्सिलर, जिल्हा मेंबर, पत्रकार आणि प्रमुख कार्यकर्ते. आयज आमी पळयता की आता येता त्या लोकसभेक आमकां जाय तिसरे फावट मोदी सरकार बीजेपी सरकार येयलो आणि हें करता आसतना भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्दती प्रमाणे ज्या ज्या टायमार तरे भाशेची संघटनेसून आमकां जे मार्गदर्शन येता आणि त्या प्रमाणे तुम्ही खरोखरच बऱ्यापैकी आपला वेळाचा वेळ घेऊन काम करता आणि या खातीरच ज्यो भारतीय जनता पक्षाचे आणि मोदी सरकारान ज्यो स्किमी आसूं, ज्यो सवलती आसूं, अंत्योदय, स्वयंपूर्ण ह्या सगळ्या माध्यमांत तुम्ही आम्ही बऱ्यापैकी काम केलें. भारतीय जनता पक्ष मदत मागूंक वचना तर स्किमी ज्यो सरकारांच्यो आहा त्यो लोकां पर्यंत दिवपा खातीर प्रयत्न करतातूच आणि हे तुम्ही मोठ्या अभिमानान हांव सांगूंक शकता की करतातूच, बऱ्यापैकी संघटना आहा. पूण आयज जे केंद्रांतसून आमकां दिल्लें आहा की अग्री बार 400 पार किंवा 51% मतां आमकां गावपूच जाय. जरी आमकां दिसलें की दुसरे पक्ष एक्टीव ना, बरोबर, जेन्ना आमी वावुरता आसतना दिसता ते जेन्ना रावता येता ते 2-3 म्हयन्यान आमकां बऱ्यापैकी काम करपाक जाय. आणि हें करता आसतना जेन्ना आयज आमी गांव चलो अभियान ज्या प्रत्येक बुथार प्रत्येक आमचो प्रमुख कार्यकर्त्या बरोबर आमदार आसूं, जिल्हा मेंबर आसूं, सरपंच आसूं, बऱ्यापैकी लोकांचा प्रोत्साहन प्रतिसाद आहा. कारण हे काम तुम्ही बऱ्यापैकी केल्लेच आहा आणि लोकांच्या नदरे मुखारूच आहा. पूण तरी सुद्दां आमकां देशाचें भवितव्य घडोवपाक जाय. आमकां देशाक जगार मोठ्यांचो मोठो म्हणजे 1, 2, 3 नंबराचेर देश प्रोजेक्ट करपाक जाय. आणि हें करता आसतना आमी पळयतात की गेल्या कांय वर्सां पयलीं आतां जेन्ना देश आमी पळयता की जगात बऱ्यापैकी मान आहात, जेन्ना आमचे लोक भायल्या गांवांनी काम करतात, जावं सेटल जाल्ले आहा, आयज तेंचें आकर्शण परत देशाचेर आहा. आणि हें करता आसतना आमी पळयता की राम मंदिर सविस्तर म्हायती सगळी खबर आहाच, जी 500 वर्सांची स्टोरी आयज आमकां पळोवंक गावता. तेन्ना प्रत्येकान जास्तीत जास्त जेन्ना आमी टार्गेट करपाक जाय जे विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते आहात आणि ते जेन्ना विरोधी हितून प्रचार करता तेन्ना आमी टार्गेट करपाक जाय. कारण आमी पळयता की तांकां पडटा की बीजेपी पक्ष जो कार्यकर्ते बऱ्यापैकी पक्षाचें काम करता आणि खरोखरच भवितव्य प्रत्येक नागरिकाचें घडोवन हाडटा. पूण काही तांकां कन्विन्स करपाक, काउन्सिल करपाची गरज ना, कन्विन्स करपाक जाय की बाबा तूं येयला जाल्यार आनीकूय वाड्यार गांवांत बऱ्यापैकी काम जातलें. आणि हे पद्दतीन आमी काम केलें जायत जाल्यार म्हाका दिसता 51 न्हू
जाल्यार 65% मतां गावतली. आणि आयज हांगा दिसता तुम्ही हे बरे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे जे भुतार जावं बाकीच्या हेज्या पदा प्रमाणे काम करतात खरोखरच बऱ्यापैकी काम आमी करतात. तेन्ना चड वेळ ना घेता हांव मागता की परत नेटान आमी काम करूया आणि हो उत्तर गोवा मतदारसंघ हो कमीत कमी 1.5 लाखाचे लिडीन निवडून हाडपाचे प्रयत्न करूया. देव बरें. धन्यवाद निळकंठ बाब. तुम्ही दिला ते टार्गेट सगळेजण प्रयत्न करतले ते अचीव करपाक. फुडल्या सुवातेर मागता आमचे टुरिझम मिनिस्टर श्री रोहन खंवटे यांच्यानी आपले विचार मांडचे. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी का जय हो. आणि आम्ही सगळ्यांचं सध्या मागे चालला ते जय श्रीराम. आमचे उत्साह वाढया कसा जय श्रीराम. जय श्रीराम. आजच्या उत्तर गोव्याचे इलेक्शन ऑफिसरचे उस्मानाबाद व्यासपीठावर उपस्थित आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच खासदार राज्यसभेचे आमचे ज्येष्ठ पक्ष सदानंद शेठ तनवडे, तसेच युनियन मिनिस्टर आमचे श्रीपाद भाऊ, व्यासपीठ उपस्थित सगळे मंत्रीगण मित्र, तसेच आमदार, माजी आमदार, भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बेअरर्स उपस्थित सगळे, म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन्स, पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य उपस्थित सगळे वर्णसंख्येन कार्यकर्ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार भाव भावानी भेटिनो. ज्या तरेन हांगा उत्साह दिसता त्या तरेन म्हणपाक कांयच कमी पडचें ना आमकां की अब की बार 400 पार आणि अब की बार 1.5 लाख पार म्हणया. प्रधानमंत्री उलो मारता 4 हेजेर उलो मारल्या. नारी शक्ती, महिला शक्ती, कृषी, आमचे किसान शक्ती आणि गरीब कल्याण. लास्ट 4-5 महिने झाले सकाळी उठलो आणि रातचो न्हिदता असताना एक सगळे गोंयचे वातावरण पळयलें आणि देशाचे वातावरण पळयलें जाल्यार पार्टी काम करीत आसा. गांवांनी अंत्योदय प्रमाणे म्हणत जाल्यार बाकीच्या हातून म्हणत आमी लोकांकडे पावत आसात. इलेक्शना खातीर न्ही. आणि भारतीय जनता पार्टी म्हणटा ती इलेक्शना खातीरूच वतली आनी मतां मागतली अशी ना. ती वर्सभर काम करीत असतात. कार्यकर्ते तर्फे आमदार जावं, मंत्री जावं, मुख्यमंत्री जावं, खासदार जावं, सगळे जाण आपापल्या कडेन आपापली कामां करून लोकांचे सारखे जावचे आणि अंत्योदय प्रमाणे पावचे हे हेतून सगळे आम्ही कामां करता की ना. आज सगळो हो भार आजपर्यंत आम्ही समज असा जाल्यार तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यां खातीर, तुमच्या सगळ्या कारकिर्दीत तुम्ही जी कामां केला, तुम्ही जो कष्ट केला, तुम्ही जो घाम गळयला ताज्या खातीर हे उत्तर आमकां 3rd टर्म भारतीय जनता पार्टी गोंया हांगा निवडून अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आयिल्ली आसा आणि त्याच उत्साहान आम्ही डबल इंजिन सरकार म्हणतात. आज सगळ्यांनी प्रधानमंत्रीचे उलयले आणि आमकां कांयच म्हणपाक कमी ना की हे जिखले म्हणून. हांवें 4 महिने पयले म्हणिल्ले INDIA चे रोखडेच END जावपाचे आसा म्हणून आणि तेच जालां. आता एकटो भायर सरपाक लागला. आता हो म्हयनो फेब्रुवारीचो, मार्च म्हयनो लागता म्हणसर एखादी एकटोच भोंवता जाल्यार खबर ना. साऊथ गोवा काल एक सीट ऑलरेडी एकट्यान डिक्लेअर करून जाले. एक आमदार ऑलरेडी नॉर्थ साऊथ गोवाचो कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर जालो आणि दुसरी पार्टी म्हणटा आमकां खबरच ना म्हणून. तांचो हेतू एकूच आणि आमचो हेतू वेगळो. आमचो प्रधानमंत्री म्हणटा देशाक वयर व्हरया, विश्वगुरू करया आणि विकसित भारताचो नारो लावन 2047 जे आव्हान सगळ्यांकडे दिला ते विचार करून भारताचे चिंतून आमचो प्रधानमंत्री पूर्ण देशाक फुडें व्हरपाचे विचारान आसा. आणि ऑपोजिशनाचो एजेंडा देशा खातीर कांयच ना. एजेंडा आसा एकूच, आमच्या प्रधानमंत्रीक सकयल कशें करपाचें. पूण तांकां हांगा ह्याच माध्यमांतल्यान आमी सांगूंक सोदता, तुम्ही कितलेय प्रयत्न केले ताचे नाटकाचे पुस्तकाक सुद्धा हे हात लावूंक शकचे ना. कित्याक आमचे कार्यकर्ते असले आसा कास्टाचे की हे फुडले आयले हांगा म्हाका दिसता ते वाट सुद्धा कळची ना फुडें कशी वचपाची. जेन्ना भाशणां चालू आशिल्ली तेन्ना सगळ्यांचे दोळे पळयतालो आणि सगळ्यांक पळयत आशिल्लो हेवटेंतल्यान उजव्यान दाव्यान
आणि एक उत्साहाचो वातावरण जो तयार जाल्लो आसा ते गांव चलो अभियानाच्या माध्यमांतल्यान जावं विकसित भारताच्या रॅलीच्या माध्यमांतल्यान जावं मुख्यमंत्र्याचे सगळे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान जावं खासदार आपलो जो अध्यक्ष म्हणून आसा ताचे वेरियस इनिशिएटिव्ह जावं एक माहोल निर्माण जाल्लो आसा आणि ताच्या खातीर आमी एक पहिले आगांच्या उत्साहान आसा जिखतले हातून कांयच दुबाव ना पूण सगळ्या बुथाचेर आमी लीड मारतले हे सगळ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली जाल्यार बरें रिकॉर्ड जातलो बरें मेसेज वतली आणि जे प्रधानमंत्री आमचो देश समज घट करूंक सोदता आणि फुडें व्हरता जाल्यार आज मुख्यमंत्र्याची जबाबदारी आसा डबल इंजिन सरकारान की हे डबल इंजिन सरकाराचे गोंयचे त्याच तरेन आमी उत्तर दिवप आणि ते उत्तर म्हणजे आमचे वोटिंग कशें जाता वोटिंग पर्सेंटेज कितें जाता ती 50% 60%चेर वचना पूण मार्जीन अशें आसपाक जाय की फुडल्या मनशाक कळपाक जाय की भारतीय जनता पार्टी फुडें रावतलो मनीस ताणें दोनदा फुडें चिंतचें पडटलें की ही पार्टी फक्त राजकारण करूंक येवना जाल्यार ही पार्टी देशाक फुडें व्हरपाक आयिल्ली आसा आनी हे उत्तर आमी मतांनी करून दिवचें पडटलें आज आमचे इलेक्शन ऑफिस ओपन जालें म्हणून खास करून सगळ्या वतीन आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तशेंच मुख्यमंत्री तांकां सगळ्या तरेन हार्दिक अभिनंदन करता आणि कौतुकय करता कित्याक इलेक्शन जाहीर जावचें आसा पूण आमी आज रेडी आसा इलेक्शनाची घोषणा जावची आसा पूण आमी ऑलरेडी आमची कामां चाळणाक लायिल्ली आसा आणि फुडल्या सायडीक कोण आसा म्हणून खबरच ना म्हाका एखादी दिसता उत्तर गोंयचे सीटून ऑन अपोज येतले काय म्हणून आणि एखादी आयले मुख्यमंत्री ते करूंक शकता झाले ऑपोजिट सायडीक आसत नासत पूण दर्याक रे पूण आमी आमचें काम करचें पडटलें कित्याक आमी कोणाकूच आमी अंडर एस्टिमेट करचो न्हय आणि आमी ओव्हर कॉन्फिडंट जावचे न्हय पांय जमनीर लोकांक कडेन त्रास आणि ह्या संपर्कान जे आज पर्यंत केला ह्याच माध्यमांतल्यान तुमचे कडेन सगळे उलो मारता की उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय जिखतले हातून कांयच दुबाव ना पूण मार्जीन करता आसतना आमी जरी उलयले संघटीत रावन सगळ्यांनी आमी काम करपाक जाय आज आमचे अपक्ष आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये आमचे मांद्रेचे आमदार धडाडीचे बाब जी दाभोलकर हांगा येवन महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे हांगा येवन एक मेसेज क्लियर दिल्या की सगळे राजकारण लोकल वेगळे हांगा एकूच मुद्दो मुख्यमंत्र्यांनी सांगला 5 मिनिटां सोपय ताज्या खातीर सगळी मेसेजी सगळे जण उलयल्ले आसा परत म्हणना खूप काम आसतले सगळ्यांनी आपले काम आपली पार्टी हे आपले काम आणि आपले कर्तव्य राज्या खातीर आणि देशा खातीर समजून आपलो वेळ काढून ह्या दिसांनी सगळ्यांनी संघटीत रावन काम करचें पडटले आणि तातूंतल्यानूच आमकां हो जो रिजल्ट जाय तो रिजल्ट येवंक शकता आणि हे करपाक तुमकां सगळ्यांक ही शक्ती आसा तुमकां करपाची ते ताकदूय आसा ताच्या खातीर तुमकां आज हे ऑफिस जेन्ना ओपन जाता तुमचें अभिनंदन करता अशेंच काम करता आसतना अशेंच उत्साहान काम करूया आणि आमचे प्रधानमंत्रीचे हात तशेंच आपले मुख्यमंत्र्याचे हात घट करता आसतना एक नारो करून नेशन बिल्डिंगाच्या हातून आमी सगळे जाण काम करूया असो उलो मारता आणि म्हजी 2 उतरां सोंपयता देव बरें धन्यवाद रोहन कोटेबाब आज सगळ्यांक खबर आहा 14 फेब्रुवारी एक बरो दीस आणि ह्या निमतानूच आमचे जे आत्ता उलोवप जाले मंत्री श्री रोहन कोटे यांची वेडिंग एनिव्हर्सरी हा लग्नाचो वाडदीस मागता मुख्यमंत्री सगळ्यांचे फुडल्या सुवातेर हांव मागता की गोंय राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्री सदानंद नाईक कानोडेन आपले विचार मांडले. भारतीय जनता पार्टी उत्तर गोयच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रातले मंत्री श्रीपाद बबू नाईक ज्यांच्यानी आताच आपले उलोवप केले ते आमचे परवडचे आमदार आणि गोंय राज्याचे पर्यटन मंत्री रोहनबाब खंवटे थिवीचे आमदार आणि आमचे मंत्री निखिलबाब हळदणकर उपसभापती जोसवा डिसोजा व्यासपीठाचेर उपस्थित आमचे आमदार मायकल लोबो इलेला लोबो आमची केदारबाब नाईक राजेश फळदेसाय माजी आमदार दयानंद सोपटे दिलीप पर्वळेकर
आमची आदरणीय नगराध्यक्षा, आमची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची अध्यक्षा शिरवेरबाब, उपस्थित आमचे अपक्ष आमदार, भारतीय जनता पार्टीक सपोर्ट करपी दितोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये, आमचे अलायन्स पार्टनर एनजीपीचे आमदार मांद्रेचे जितबा बारोलकर, सगळे पत्रकार आणि मोठ्या संख्येन आमचे शॉर्ट नोटीस भितर हांगा वर्किंग डे असून सुद्धा सकाळच्या दावराचेर जमिल्ले उत्तर गोयचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सरपंच, झेडपी, काउन्सिलर, भाव आनी भयणानो, सगळ्यात पयलीं हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता, तुमचे आभार व्यक्त करता, कारण तुम्ही सगळेच जण मुद्दम आज ह्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याक उपस्थित रावले. जसे आताच आमचो रोहन बाब उलयतालो, अजून आमकां खबर ना उमेदवार कोण, आमकां खबर ना निवडणूक केन्ना जातली, पण भारतीय जनता पार्टी निवडणुकीचे आपले कार्यालय उभे करता, कार्यालयाचे उद्घाटन करता. काल आम्ही दक्षिण गोंया भितर केले आणि आज आम्ही उत्तरेक करता. आम्ही 4 दिसां पयलीं सबंद गोंयभर बूथ चलो अभियान केले आणि ह्या अभियानाच्या माध्यमांतल्यान देशभरा भितर गोंय हे पयले राज्य ठरले की ज्या राज्यांत बऱ्या तरेचे प्लॅनिंग करून खऱ्या अर्थान बूथ चलो अभियान जे आसा हे अभियान सक्सेसफुल केले, म्हणून हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. हेची निवडणूक केंद्रान घेतली आणि आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोषजी हांच्यांनी स्वतः ऑफिस बेरर मिटिंगे भितर सांगले की गोंय सारख्या बारीक राज्याचे एक उदाहरण सगळ्यांनी घेवपाक जाय आणि उत्तर प्रदेश सारकिल्या मोठ्या राज्याचे उदाहरण घेवपाक जाय की ज्या राज्या भितर दोन्ही राज्यांनी बऱ्या तरेचे काम ह्या हातूंतल्यान केल्लें आसा. 2022 पासून आम्ही पळयतात की निवडणूक विधानसभेची जातकच, कारण त्या वेळार बऱ्याच जाणांक दिसतालें की सरकार परत येतलें काय ना म्हणून, पण भारतीय जनता पार्टी ही पहिली पार्टी ठरली की ज्या पार्टीचे तिसऱ्या वेळाचेर लिबरेशन जाल्या नंतर थर्ड टाइम जर कंटिन्यू कोणाचें सरकार आयिल्लें आसत गोंया भितर जाल्यार ते भारतीय जनता पार्टी आणि हेचे सगळे क्रेडिट जर कोणाक वयता आसत जाल्यार सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक वयता. आणि 2022 नंतर आज पर्यंत पार्टीन दिल्ले प्रत्येक कार्यक्रम हे त्याच तत्परतेन आणि त्याच उमेदीन करपी तुम्ही सगळे कार्यकर्ते आसात. आणि आमकां सगळ्यांक खबर आसा की वर्षभर एखादे भुरगो ज्या वेळार शिकता आणि खऱ्या अर्थान त्यांनी शिकिल्लें बरोबर काय ना हे केन्ना ठरता तर त्याचो रिजल्ट येतकच ठरता. आम्ही सगळे राजकीय कार्यकर्ते आणि त्यामुळे आम्ही गेली 2 वर्सां म्हणजे निवडणूक जातकच न रेस्ट घेता दुसऱ्या दिसा पासून काम करपी आम्ही सगळेच कार्यकर्ते आसात. आणि त्या वेळार आज जी निवडणूक जातली ह्या निवडणुकी भितर उत्तर गोंया भितर जिखतले हातून दुबाव ना. वयले व्यासपीठाचेर आम्ही जर सगळे पळयले आणि सगळे जर असं तेंकाय जर पळयले जाल्यार उत्तर गोंयच्या सगळ्या मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीक लीड मेळटली हातून दुबाव ना. पण ही लीड मेळटा आसतना मॅक्झिमम लीड आम्ही कशें काडटले हाचेर आमकां काम करचें पडटलें. कारण आम्ही पळयतात की बरीचशी प्रत्येक निवडणूक जी आसा भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांनी सांगले की आम्ही निवडून येतले. आम्ही निवडून येतले म्हणून आम्ही घरा बसना. भारतीय जनता पार्टी सदोदीत लोकां मदीं वयता आणि आम्ही सदोदीत प्रत्येक निवडणूक ही तितली सिरियस घेता. मागीर ते बाय इलेक्शन आसतले, लोकसभा निवडणूक आसतली, विधानसभा निवडणूक आसतली, म्युनिसिपालिटी निवडणूक आसतली किंवा एखाद्या ग्रामपंचायतींतल्या पंचायती निवडणूक आसतली, पण भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकी तितली चॅलेंजींग म्हणून स्वीकारता. आणि म्हणून ज्या तरेन देशभर आज जर आम्ही पळयले आसत की ज्या तरेचे वातावरण संबंध देशभर जाल्लें आसा, या देशा भितर प्रत्येकाक दिसता की भारतीय जनता पार्टी भितरच वचूं जाय, भारतीय जनता पार्टी फ्युचर आसा. नरेंद्र मोदीचे स्वप्न जर आसा विकसीत भारत हे जर करपाक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना. ही या देशातल्या सगळ्या राजकीय पार्टी भितर काम आवडपी जे कार्यकर्ते आसात, जे लिडर आसात तांकां दिसपाक लागिल्ले आसा. आणि म्हणून जर मायकल लोबोन सांगलें की ह्या सगळ्या जणांक आतां दिसता आसतलें, पण मायकल लोबो आनी तांच्यांनी लिडरशीप लिडर ऑफ ऑपोजिशन आसून सुद्धा त्या वेळाचेर तांच्यांनी ठरयलें की भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करपाक जाय आणि तांच्यांनी तें डिसिजन घेतिल्लें आसा. आज आम्ही पळयतात की संबंध जसे आम्ही इंडिया अलायन्साची परिस्थिती पळयली, जसे आता रोहनान सांगलें, आपण पयलींच सांगतालो की इंडिया अलायन्स जे आसा ताचो एंड जावपाचो आसा आणि ताचो हळूहळू सुरवात जावपाक लागिल्ली आसा. बिहाराक नितीश कुमारान विड्रॉ केलो सपोर्ट, भारतीय जनता पार्टीक सपोर्ट केलो. नितीश कुमाराक तेन्ना दिसतालें की भारतीय जनता पार्टी बरोबर रावप बरोबर न्ही, पण आज तांकां दिसपाक लागिल्लें आसा की हो देश विकसीत जावपाक जाय, हे राष्ट्र विकसीत जावपाक जाय आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना. आणि ताका लागून तांच्यांनी ठरयलें की भारतीय जनता पार्टी बरोबर रावपाक जाय. आम्ही पळयले समाजवादी पार्टी मुलायम सिंगाची जी पार्टी आसा ही आम्ही पळयतात की उत्तर प्रदेशा भितर आसात, ती इंडिया अलायन्सांतल्यान फाटल्यान सरली. आम आदमी पार्टी पंजाबा भितर आसत, दिल्ली भितर आसत, तांच्यांनी आपले उमेदवार डिक्लेअर केल्ले आसा. ह्या गोंया भितरूय तांच्यांनी उमेदवार डिक्लेअर केल्या. पण आमकां एक पळोवपाक जाय
तो उमेदवार एंड पर्यंत वयतलो की मदीं फाटी सरतलो हे आमकां पळोवपाचें आसा आनी त्या वेळेस कदाचित लास्ट मिनिट सेटिंग करून जर फाटी सरलो आसत जाल्यार गोंयच्या जनतेक दिसतलें की हांचेर विश्वास दवरप बरोबर न्ही आनी त्यामुळे आम आदमी पार्टीचो दक्षिण गोंयचो उमेदवार कितलो फुडें वता तो आमकां पळोवपाचो आसा कारण वेगवेगळे पळयतात की अमित पाटकर काँग्रेसचो अध्यक्ष तो केवळ पत्रकार परिशद घेता आणि केवळ ट्वीट करता काल आम्ही हांगासरल्यान आमच्या अयोध्येक वचपी कार्यकर्ते वेगवेगळे लोकांक आमी हांगा अयोध्येक धाडले एखादो एक कार्यकर्त्यान ताका कोर्टाक पळोवपाक जाय म्हणून ताणें कोर्टात येवन आनी परत बसूना भितर रेल्वे भितर अमित पाटकरान ट्वीट केलें की एक कार्यकर्तो हांचो शेणलो म्हणून पण अमित पाटकराक खबर ना त्या मनशान खोटें पळयलें आज गोंयांतूय पावपाचो आसा त्यामुळे हांच्यानी आमकां शिकोवपाची गरज ना भारतीय जनता पार्टीचें राजकारण आमी सकल वचून करतात आमी ठरयलें की गांव चलो अभियान जर करपाक जाय जाल्यार आमी कार्यकर्त्यांक सांगता अशें न्ही आमी स्वता फिरतात हांवें स्वता गांव चलो अभियानात भाग घेतलो मुख्यमंत्र्यांनी घेतिल्लो आसा हांगा बशिल्ल्या प्रत्येक कार्यकर्त्यान गांव चलो अभियाना भितर काम केलें केवळ कार्यकर्त्यांक सांगता अशें न्ही आमी ठरयलें आसा की आमकां बेनिफिशरी आमी संपर्क अभियान करपाचें आसा ह्या भागा भितर जे कठीण मतदारसंघ जे आसात ह्या मतदारसंघात आमी ठरयलें आसा की हांव स्वता त्या मतदारसंघात वतलों हांगा बशिल्ले सगळे नेते जे आसात हे अत्यंत कठीण मतदारसंघ जे 700 त्या भागा भितर आसात थंय वतले आपापल्या ह्या मतदारसंघा भितर प्रॉब्लेम ना गोंया भितर केंद्रातले 30,000 लाभार्थी आसात आनी आमी ठरयलें आसा की 30,000 लाभार्थींक नरेंद्र मोदीजीचें जें पत्र आसा तें पत्र घेवन आमी तांच्या घरा वचपाचें आसा तांचेर आमकां मत दिवपाक जाय ही अपेक्षा ना पण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारान तुका ही स्कीम दिल्ली आसा ते लेटर घेवन आमी तांच्या घरा वचपाचें आसा आनी ताका लागून हे सगळें करता आसतना विकसीत राष्ट्र हो विकसीत देश जावपाक जाय हें स्वप्न आमच्या समोर आसा आनी ताका लागून ह्या देशांतल्या सगळ्या लोकांक दिसता की खरोखरच जर हे राष्ट्र जर आमचें विकसीत जावपाक जाय जाल्यार नरेंद्र मोदी शिवाय पर्याय ना कारण जेंचे लिडरशीप इंडियाचे लिडरशीप करणारो राहुल गांधीजी ज्या मनशाक ह्या गोंयाची वस्तुस्थिती खबर ना ह्या गोंया भितर जाती कितें आनी ओबीसी कितें ह्या मनशाक खबर ना तो देश फुडें कितें व्हरतलो हें आमकां पळोवपाचें आसा आमी पळयलें की तांच्यांनी नरेंद्र मोदीचेर एक टिप्पणी केली ताणें सांगलें की नरेंद्र मोदीजी हे ओबीसी कास्टाक येनात त्या मुर्खाक खबर ना ओबीसी हे कास्ट आसना वेगवेगळ्या जातीचे लोक म्हणून त्या ओबीसी म्हणटात अदर बॅकवर्ड क्लास आनी त्यामुळे ह्या देशा भितर एक मनीस असो आसा की हो केवळ देश फुडें वचचो म्हणून दीस आनी रात्र काम करतात आनी हे पळयलें तांच्यांनी आमी पळयलें की 2014 नंतर ज्या तरेन आमी पळयलें की ह्या देशाची इकॉनॉमी जी आशिल्ली ही फ्रेजायल इकॉनॉमी आशिल्ली ह्या इकॉनॉमीचेर देशांतले जगातले लोक विश्वास दवरनासले आज जर आमी पळयलें आसत जाल्यार ह्या देशाची इकॉनॉमी ही 5th लार्जस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड म्हणजे आमी जगातली 5व्या नंबरची ताकद आज आमी जाल्ले आसात नरेंद्र मोदीचें स्वप्न आसा आमी पळयलें की 2024 निवडणूक जातकच ह्या देशाची इकॉनॉमी ही 3rd लार्जस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड जावपाची आसा आमी ह्या जगातले 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी जातले आनी तांचें जें स्वप्न आसा विकसीत भारत 2047 त्या दीस आमी सभा केली विकसीत भारत आनी विकसीत गोवा 2047 ह्या गोंया भितर आमी पयल्या वेळाचेर आमकां दिशिल्लें की 35,000 लोकांची आमी वेवस्था केल्ली पण हे सगळे जर पळयलें जाल्यार 50,000 पेक्षा जास्त लोक दनपारच्या वेळाचेर 12 वरांचेर मडगांव सारकेल्या शहरा भितर सबंद ह्या गोंया भितरले लोक ते पावले हेचो अर्थ लोकां भितर उत्साह आसा उमेद आसा लोकांक नरेंद्र मोदीजीचेर विश्वास आसा कारण हो देश जर आमकां नंबर 1 करपाक जाय हे राष्ट्र आमी आज पळयतात की ह्या सबंद जगाक जर कोण हँडल करता आसत जाल्यार अमेरिका आज 2047 पर्यंत आमकां अमेरिका सारकेली ताकद जावपाची आसा आनी ही जर आमकां ताकद जातली आसत जाल्यार नरेंद्र मोदी शिवाय आमकां पर्याय ना आनी त्या दृश्टीन आमी पळयतात हे फुडें फुडें वचत आसा आनी म्हणून ह्या सगळे हे करता आसतना आमच्या गोंया भितर सुद्दां ह्या गोंया भितर उत्तर गोंया भितर आमी 99 पासून जिखत आसात 99 इलेक्शन जाले 2004 आसत 2009 आसत 2014 आसत 2019 आसत ही 6वी निवडणूक आसा 2024 आनी आमकां ह्या संपूर्ण वेगवेगळ्यो ज्यो निवडणुका जाल्यो ह्या निवडणुकी पेक्षा ह्या निवडणुकीचें आमकां लीड जें आसा हें लीड आमकां वाडोवपाचें आसा गेल्या निवडणुकीक 2019 भितर गोंया भितर आमी केवळ 50% रिजल्ट दिवपाक शकले गोंया भितर 2च सीट आसात एक तर आमी 50% दिवप किंवा 100% दिवप ह्या वेळाचेर आमी ठरयल्लें आसा की आमकां 100% निकाल ह्या गोंया भितर दिवपाचो आसा उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा हे दोनूय सीट आमकां मोठ्या मार्जिनान जिखपाचे आसा आनी आमकां दाखोवपाचें आसा की आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या लिडरशिपीन चलणारें हें सरकार जें आसा हें सरकार तितकेंच कॅपेबल आसा 2 टायर आमी जें सरकार म्हणटात अशा पद्दतीचें सरकार ज्या माध्यमांतल्यान केंद्रांतल्या विविध योजना
या सरकाराक डॉक्टर प्रमोद सावंतांच्या मार्गदर्शनाचेर त्यांच्या लिडरशिपीचेर चलपी सरकार आज आमी गोंयांत पळयतात की गोंय सारकेल्या धाकटे राज्य आसून सुद्धा या गोंया भितर जो विकास आमी पळयल्लो आसा म्हणजे आमी गोंय लिबरेट जाले 1961 आणि 1961 ते 2014 मधलो जर थोडोसो पिरियड वाजपेयीचो जर सोडलो आसत जाल्यार संपूर्ण वेळ जो आसा तो केवळ काँग्रेसीन राज्य केल्लें आसा पण या संपूर्ण हाच्या भितर वर्सा भितर जितले पयशे मेळुना ते 2014 ते 2024 पर्यंत ह्या गोंयाक लागून केंद्र सरकारान नरेंद्र मोदीच्या सरकारान दिल्ले आसा कारण नरेंद्र मोदी पळयता आसतना हो संबंध देशाचो विकास जावं जाय पळयतात आणि आपले राष्ट्र जर विकसीत जावपाक जाय जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर हो डेव्हलप जातलो गोंय सारकेल्या धाकट्या राज्या भितर 2 एअरपोर्ट रेल्वे स्टेशनां हळूहळू एअरपोर्टा भशेन रेल्वे स्टेशनां जावपाक लागिल्ली आसा आणि त्यामुळे वेगवेगळे कनेक्टिव्हिटी करपाचे काम नरेंद्र मोदीजी करतात पण हे सगळे करता आसतना तांकांय दिसता की म्हजो भारत देश जर विकसीत राष्ट्र जर जातले आसत जाल्यार ह्या देशा भितर रावपी मनशाचो सुद्धा तितलोच विकास जावपाक जाय आणि त्या दृश्टीन त्यांचे काम आसा आणि म्हणून प्रत्येक योजना जी आसा ही योजना गरीब मनीस वयर कसो सरतलो अंत्योदय तत्व ह्या समाजातलो शेवटचो व्यक्ती तो मागीर खंयच्याय समाजाचो आसूनी पण तो मनीस जर वयर सरपाक जाय वयर जर सरलो आसत जाल्यार आपल्याक दिसतलें की हे राष्ट्र एक खऱ्या अर्थान विकसीत राष्ट्र जाल्लें आसा आणि म्हणून तांकां वेगवेगळ्या माध्यमांतल्यान वयर करप महिलांक सशक्त करपाक लागून 33% रिझर्वेशन आसतलें हे सगळे गोष्टी नरेंद्र मोदीजीन ह्या आपल्या कारकिर्दीन केल्ले आसा राम मंदिर आसत जम्मू काश्मीरचो विषय हेचेर हांव वचना तो सगळ्यांक खबर आसा पण हे सगळे करता आसतना विकसीत राष्ट्र जर करपाक जाय जाल्यार ह्या देशांतली गरीब लोक जे आसा ते वयर सरपाक जाय आणि त्या प्रयत्नाच्या आधारांतल्यान 25 कोटी लोक हे देशांतले बीपीएल पेक्षा वयर सरिल्ले आसात ज्या वेळाचेर तांच्यांनी ह्या आमच्या लास्ट सेशना भितर व्हाईट पेपर हाडलो इकॉनॉमी ऑफ इंडिया व्हाईट पेपर काढलो आणि तेजेर डिस्कशन जाता आसतना तांच्यांनी पळयलें काँग्रेसीन सांगलें तुम्ही जर म्हणलें की गरीब लोक जर वयर सरिल्ले आसात जाल्यार तांकां हे फुकट तांदूळ आनी गंव दिता ते बंद करा म्हणून नरेंद्र मोदीजीन ठामपणान तांकां सांगिल्लें आसा की एखादो मनीस गरिबींतल्यान मातसो वयर आयलो जाल्यार तो परत गरिबीन वचूं जायना ताका स्टेबल जावपाक थोडो वेळ जावचो पडटा आणि तुम्ही आपल्याक कितलेय क्रिटिसाइज करा आपण जे बीपीएलाचेर फुकट तांदूळ आनी गंव दिता ते आपण बंद करचो ना कारण ह्या देशा भितर रावपी प्रत्येक मनशाक जगपाचो अधिकार आसा आणि हो मनीस भुकेन मरपाक जायना आणि म्हाका दिसता की म्हज्या ह्या देशांतलो प्रत्येक नागरीक स्टेबल जावपाक जाय तो म्हजो प्रयत्न आसा हे ठामपणान सांगपी नरेंद्र मोदीजी आणि म्हणून हांव तुमचो चड नवळ घेता आज आमी हे कार्यालय हांगा केल्लें आसा म्हणजे येणारे निवडणूक पर्यंत आमचो सगळो व्यवहार जो आसा उत्तर गोवा लोकसभा म्हणून तो सगळो आमी ह्या कार्यालयांतल्यान करतले तुम्ही सगळे जाण हांगा येवप वेगवेगळी मिटींग हे सगळे जातले पण आपापल्या बुथाचेर जशें आतांच आमचे रोहनान सांगलें की आमी सगळ्यांनी लीड कितले मेळटले हे जर आमी करतले आसत जाल्यार म्हज्या स्वताच्या बुथाचेर लीड कितले मेळटले हेचें प्लॅनिंग तुमी करात उत्तर गोंयचो सीट आमी जिखतले कितले लीड मेळटले आमी पळयतात पण प्रत्येक कार्यकर्त्यान जर ठरयलें की म्हज्या मतदारसंघा भितर अध्यक्षाक मंडळ अध्यक्षाक दिसपाक जाय की म्हज्या मतदारसंघातले 100% बूथ आमकां जिखपाक जाय बूथ अध्यक्षाक दिसपाक जाय की म्हज्या बुथाचेर म्हाका मॅक्झिमम लीड मेळपाक जाय आमी सगळ्यांक सांगिल्ल्या की ज्या मनशाक दिसता की भारतीय जनता पार्टीन घेवन येवं जाय ज्या मनशाक तिकेटीची अपेक्षा ना त्या सगळ्या मनशांक भारतीय जनता पार्टीन घेवन या सगळ्यांचे आमी वेलकम करूया कारण आमी राष्ट्रीय पार्टी आसात एखादे माजी सरपंच आसले माजी पंच आसले एखाद्यान इलेक्शन कॉन्टेस्ट पण केल्ले आसले अशे मनीस आसले एखादे वेगवेगळ्या सोसायटी एनजीओ क्लब जे मनीस मेळटा त्या सगळ्या मनशांक भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश दिवया आणि ताका लागून हांव तुमकां परत एकदा विनंती करता की तुमी सगळ्यांनी आणि येणारे 2 महिने कारण गेली 2 वर्सां विधानसभा निवडणूक जातकच प्रत्येक जाणान त्याच तरेन आपापल्या भागा भितर काम केल्लें आसा 2 महिने जे उरल्यात त्या 2 महिन्यांक तितलेच आमी काम करूया आणि आमी लीड जे आसा 99 पासून आमी जे लीड हाडटात त्याच्यापेक्षा जास्त लीड आमी सगळे हाडटले अशी अपेक्षा करता आणि गोंया भितर 2 सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून येते हो विश्वास व्यक्त करताना माझे भाषण सोपयता धन्यवाद अध्यक्ष आमच्या मध्ये असतात पेडणेचे आमदार श्री प्रवीण आलेकर मागता की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करचे सगळ्यांनी एका जोरदार टाळ्या मारल्या तसेच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ नॉर्थ गोवा झेडपी अध्यक्ष सिद्धेश नाईक फुडल्या सुवातेर आमचा ऑनरेबल मिनिस्टर आणि आमचे लाडके खासदार श्रीपाद भाऊ यांच्यानी आपले विचार मांडचे म्हणून
डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानावडे, माझे उपस्थित आमचे सगळे मंत्रीगण, आमदारगण, माजी आमदारगण, खास आमच्या मध्ये उपस्थित डॉक्टर चंद्रकांत शेळके, इंडिपेंडेंट आमदार, त्याचबरोबर एमजीचे आमदार बापजी तारोलकर, भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार, जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत मेंबर, म्युन्सिपालिटीचे सरपंच, नगरसेवक, म्युन्सिपालिटीचे चेअरमॅन, नगरसेवक, पंच आणि प्रमुख कार्यकर्त्या, भावना आणि बहिणी, सगळ्यांनी तुमच्या समोर विचार ठेवलेले असतात. आम्ही सगळे आज उत्तर गोव्याच्या निवडणुकीची सुरुवात आम्ही 6 पासून करतात आणि रितसर म्हणजे खंयतरी ऑफिस आसाच आमचे, परंतु ताका एक रितसर इलेक्शन ऑफिस म्हणून मान्यता दिवची पडटा. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत ही मान्यता आज हे निवडणूक कार्यालय म्हणून आम्ही घोषित करतात. त्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत असा. उपस्थित सगळे कार्यकर्ते भाऊ बहिणी म्हज्या मनापासून आभार व्यक्त करता की भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोवा बालेकिल्लो म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रस्थापित करून दाखवलेला असा. तुमच्या सगळ्यांचे परिश्रम, तुमच्या सगळ्यांचा त्याग, रात दीस पक्षा खातीर जे जे काम पक्षान दिले ते फुडें व्हरपाचे काम तुम्ही आतापर्यंत केल्ले आसा. म्हणूनच तर ही स्थितीत आमी सगळे येयल्ले आसा. खूप म्हाका आनंद ह्या खातीर दिसता कदाचित तुम्ही हो सीट 5 वेळा जिखून दिलो. दक्षिण गोव्याचो भारतीय जनता पक्षाची परिस्थिती तशी बिकट आशिल्ली, त्या वेळार तशी मजबूत नाशिल्ली. त्या हेतूनच्यानी 1999 आणि 2014 दक्षिण गोव्याचो सीट तुम्ही निवडून दिलो कार्यकर्त्यांनी. आणि आता जर आमच्या पार्टीचे जर बळ पळयले, कार्यकर्त्यांची जर ताकद पळयली जाल्यार दक्षिण गोव्या सकट जिखपाक भारतीय जनता पक्षाक खंयचीच अडचण ना हे तुमच्या सिद्ध जाता. आणि हे सगळे विजय प्राप्त केल्यानंतर हो विजय कार्यकर्त्याच्या परिश्रमाचो विजय अशें आमी सगळे मानतात. आणि आज खुशी इतले दिसता कदाचित 5 फावटी हो सीट येयलो, 2 फावटी आमी सावथ गोवा हाडलो. हाच्या पेक्षा म्हाका सांगन दिसता की भारतीय जनता पार्टी तुम्ही आमी सगळे एक विचार घेऊन या राज्याचे प्रत्येक गरीब मनशाचे, प्रत्येकाचे खंयतरी बरे जावचे, तो सुखी असतो, आत्मनिर्भर असतो, आपल्या वेळेचेर उबो जावचो. हे राजकारणाच्या माध्यमातून करणे सोपे असा. म्हणूनच हो एक उपाय, समाजाचे कल्याण करपाचो उपाय हे राजकारण असा. आणि त्यातून आम्ही जर बऱ्या मनशांनी त्यागाचो विषय घेऊन, त्यागाचो आधार घेऊन हांवें कितें तरी समाजाचो ऋणी आसा आनी ताका लागून म्हाका कितें समाजाचें ऋण फेडटलें जाय, हांवें कितें तरी करपाक जाय, ह्या भावनेन जे कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते आसात. आज जी बलबतपुरी देशान मांडिल्ली आशिल्ली ती मांडिल्ली कित्याक लागून जाल्ली की जे कितें आसा तें म्हाकाच मेळचें, हांगा घराणेशाही जे कितें हें म्हाकाच मेळचें, अशा पद्दतीचे काही गोष्टी आसात त्यो बदलून स्वार्थ खंय तरी वयर आयलो. आणि त्यामुळे समाजात अशा पद्धतीचे वेगवेगळे वातावरण झाले. त्या वातावरणातून देश आणि अस्थिर जालो, देश आणि खंय तरी वेगळ्या स्तराचेर गेलो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या या विचारान सगळ्यात आनंदाची गोष्ट आसा की आज देशात तुमचे सारखे खूप रत्न असे पडिल्ले आसात, खूप अशी बरी बरी फुलं पडिल्ली आसात. परंतु हो एक विचार, एक आचाराचो विषय घेऊन सगळ्यांक एका दोऱ्यान बांदपाक, या सगळ्याची बऱ्या लोकांची माळ करपाचें काम जे आसा ते भारतीय जनता पक्षान केला. आणि त्या माळेचे मणी तुम्ही आसात आणि तातूंतल्यान एक उत्कृष्ट माळ या भारतामध्ये गळ्यात घालपाक आम्ही सगळे आपापल्या परिश्रमातून तयार करते आसात. आणि म्हणून आज जे काही चित्र, ताचो उल्लेख सगळ्यात पहिले म्हणजे पयलीं वक्त्यांनी केलो की एक चित्र जाता की भारत कशा पद्दतीन एक आर्थिक सत्ता आणि एक नैतिकदृष्ट्या मजबूत आशिल्लो देश,
एक नैतिकदृष्ट्या बरी संस्कृती आशिल्लो देश म्हणून आज जगात खंय तरी आपले तकले वयर काडटा परत या देशाचो या जगाच्या गुरुपदी वचपाचो काही प्रयत्न करतात ताचे सगळे जे मूळ जे आसा हे तुमचे सगळ्याचे परिश्रम आसा तुमचे सगळ्यांचो त्याग आसा कारण त्यागामुळे सगळ्यो गोष्टी जाल्ल्यो आसात आज रामाचो जयघोष हांगा जाता राम आमचे समोर एक उदाहरण आसा म्हणजे फॅमिलीचे प्रत्येकाचे नाते कशे आसचे प्रत्येका बरोबर कशे आसचे हाची उदाहरण दिवन पण त्यागाची पराकोटीचो त्याग तुम्ही सगळं रामायण आम्ही पळयतात आणि म्हणूनच राम आमच्या मनात जो बसला तर ह्या खातीर बशिल्लो आसा आणि त्याच्याच वाटेन आम्ही सगळे आज हे सगळ्या राजकारणाच्या माध्यमातून फुडें वतात कदाचित आम्ही कितली वर्ष काम केलं परंतु कार्यकर्त्याची घडी करून असना केन्नाच कार्यकर्त्यांना हात फुडें करू ना म्हणजे काम जाऊ न जाऊ म्हाका ह्या कार्या खातीर झटोंक जाय म्हणजे ह्या कार्या खातीर म्हणजे परिश्रम खातीर कामाक लागूंक जाय ह्या भावनेन तुमी सगळ्यांनी काम केलां आणि म्हणून आज गोंयांत न्ही संपूर्ण देशांत भारतीय जनता पार्टीचे दीस बरे आयिल्ले आसात म्हणजेच भारतीय जनता पार्टीनच ते तुमकां आमकांच न्ही पण संबंध ह्या समाजात जे काही गरीब समाज आसतलो जो खंय तरी कितपत पडिल्लो आसतलो त्या सगळ्या तुमच्यान एक बरी आशेची पालवी आज फुटत आसा आणि मोदी सारखे नेतृत्व आमच्या देशाक मेळ्ळा त्या देशाच्या नेतृत्वान जर अक्षा ह्या देशाक खंय तरी वयर व्हरपाचें जें कितें येवजिल्लें आसा त्याच वाटेन आमी सगळ्याच्या आदारान फुडें वतात आणि हो तो विशय घेवन आमकां सगळ्यांक फुडें वचोंक जाय आणि म्हाका पूर्ण खात्री आसा आज सामकें सोंपें आसा आज आमचे कडेन मेजॉरिटी आमदार आमचे कडेन आसात त्यापेक्षा तुम्ही सगळे जी जबाबदारी पक्ष येतात ती जबाबदारी 100% नाही तर 150-25% जबाबदारी पूर्ण करणारे कार्यकर्ते आमच्याकडे असतात हे आमच्या खातीर मोठेपण आसा हे आमच्या खातीर एक बरी गोष्ट आम्ही मानतात त्याच्यापेक्षा काय कारण सगळे गोष्टी आमकां मेळट्यो पण आम्ही केन्नाच आमचे लिडर म्हणटाले भारतीय जनता पक्षाक हे देव दुर्लभ कार्यकर्ते मेळिल्ले आसात शब्द परत हांव आठवयले कित्याक कारण देवाक सुद्धा असे कार्यकर्ते म्हणजे आमच्या पक्षाक मेळिल्ले आसात आणि हेच तुमकां ब्रीज जी आसा हे तुमकां लागता आणि त्याच्याच आधाराचेर भारतीय जनता पक्ष फुडें वता आमी सगळे येणाऱ्या काळात हे सगळे विचार घेऊन त्या समाजाचो विचार घेऊन या देशाचो विचार करून आमी आनी इल्लेशे कारणान फुडें सरप आणि म्हणून येणाऱ्या इलेक्शनाक जी जबाबदारी आमच्यान मेळटली पण म्हाका एक सगळ्या कडेन विनंती करपाची आसा माझे वेगवेगळ्या पद्धतीची मोर्चाची जबाबदारी आसतली पार्टीची मेन जबाबदारी आसतली परंतु एक जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेऊन जाय कमीत कमी एक बुथाची जबाबदारी कारण तुम्ही जे बशिल्ले जे नेतृत्व आसा हे नेतृत्व गेली कित्येक वर्सां सगळ्या कसाचेर खरें ठरिल्लें आसा आणि तुम्ही जर एक थोडोसो वेगळो प्रयत्न केलो जाल्यार जी काही जबाबदारी घेतात ह्या म्हणटे प्रमाणे 100% जबाबदारी पूर्ण करू शकता आणि म्हणून येणाऱ्या इलेक्शनाक आमच्याकडे कसलेय पद आसूं जबाबदारी कितली दिली आसूं परंतु एक बुथाची जबाबदारी आम्ही प्रत्यक्षात आम्ही जर घेतली आणि 15 प्रमुख आमकां सगळ्यांना मिळून तो बूथ जर कॅटर करपाचो प्रयत्न केलो जाल्यार म्हाका दिसता जे कितें मार्जीन भारतीय जनता पार्टीचे आसा त्या मतदारसंघात किंवा सावथ गोवा तेतूंतल्यान निश्चितपणे आमी आनी एक खंय तरी 100 मतांची भर काडपाचो प्रयत्न जर विप्रत्येकान जबाबदारी घेतली जाल्यार म्हणजे आमच्या अपेक्षे भायर असो रिजल्ट येतलो अशें म्हाका सांगत दिसता आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करची अशी हात जोडून विनंती करता आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानतात आणि धन्यवाद श्रीपाद भाऊ आम्ही सगळे ज्यांचे विचार आयकूंक रावले ते आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की त्यांच्यानी मार्गदर्शन करचें जोरदार त्या घोषणाने भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो हेलो जय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा अबकी बार भारतीय जनता पार्टीच्या उत्तर गोयच्या कार्यालयाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात आमच्यामध्ये असतात आमचे ज्येष्ठ नेते श्रीपाद भाऊ नाईक केंद्रीय मंत्री आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ कानवडे मंत्री रोहन खावटे जयंत ढवळकर आमचे डेप्युटी स्पीकर बाब जोशुआ आणि व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे आमदार मायकल आणि बाकी सगळे जाण सगळ्यांची नावां घेवपाक लागना खूप उशीर जाला म्हज्या समोर असलेले आमचे इंडिपेंडंट एमएलए डॉक्टर चंद्रकांत शेट्टी आणि बाबजी धारोलकर आणि म्हज्या तमाम कार्यकर्ता भाव आनी भयणांनो सगळ्यात पयली हांव तमाम उत्तर गोंयच्या जनतेचे फक्त कार्यकर्त्यांचे न्ही हांव आभार व्यक्त करता गेली 25 वर्सां
कंटिन्युअसली भारतीय जनता पार्टीचे कमळ उत्तर गोंयांत फुलताले आणि खऱ्या अर्थात उत्तर गोंयच्या जनतेची सेवा करपाची संद आमकां सगळ्या लोकांनी दिली. भाऊ गेली 25 वर्सां सातत्यान वेगवेगळ्या रुपांतल्यान खंयच्या इस्कॉलान आसतले, गांवांतलो मंडप आसतलो, देवळांत आसतलो, रस्तो आसतलो, वाट आसतलो, कितें ना कितें तरी काम आमी प्रत्येक गांवांतल्यान, प्रत्येक पंचायतींतल्यान, प्रत्येक इस्कॉलान हे काम आमी करपाक शकले, सगळ्या लोकांच्या पर्यंत पावपाक शकले. ह्या खातीर हांव उत्तर गोंयच्या जनतेचे आभार व्यक्त करता. आमी पळयता की आमचें काम सातत्यान अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय ह्या 3 तत्वाचेर चलता. आमी सगळे जाण आणि तमाम कार्यकर्ते जे फुडें बसलेले आसात, व्यासपीठाचेर बसलेले आसात, ते सगळे जाण सातत्यान कार्यकर्ता ह्या भावनेंतल्यान आमी काम करता. अंत्योदय तत्वाचेर म्हणटा आसतना आमचो अपंग भाव आसतलो, विधवा भयण आसतली, आमची जाणटेली आवय आसतली, कोण तरी जाणटेलो अनाथ भुरगो आसतलो, ह्या सगळ्या खातीर सगळ्यो गजाली पावच्यो म्हणून तर आमी सगळे जाण काम करता. आणि अंत्योदय तत्वाचेर काम करता आसतना आमी म्हणटा की प्रत्येक गांवापर्यंत पावचे म्हणून ग्रामोदय आणि गांवापर्यंत पावल्या उपरांत सगळ्यापर्यंत पावचे म्हणून सर्वोदय. भारतीय जनता पार्टीचे ब्रीद वाक्य आसा. आमी हे सरकार कित्याक चलयता? म्हाका मुख्यमंत्री जावपाक जाय, भाऊ मंत्री जावपाक जाय, बाकीचे वयर बसतले नो. ही सेवा लोकांपर्यंत पावोवची. खंयच्या तरी आमी फक्त माध्यम आसा, कारण सरकाराच्यो योजना लोकांपर्यंत पावच्यो, केंद्राच्यो योजना, राज्याच्यो योजना लोकांपर्यंत पावच्यो आणि त्या सगळ्यापर्यंत पावपा खातीर तुमी सगळे जाण सातत्यान 24/7 365 डेज आमी जेका म्हणटा की आमचो कार्यकर्तो सदोदीत काम करीत आसा. आणि खरें म्हणजे हाचे श्रेय जर कोणाक वयता, आमी 25 वर्सां हांगासर निवडून वयता, तेजे श्रेय भाऊ वचना, म्हाका वचना, भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना आणि तांच्याच बळाचेर कंटिन्युअसली लोक आमकां प्रेम दिता, लोक आमकां आदर दिता, लोक आमकां मतां मारता. पण सातत्यान हे सगळे लोकांपर्यंत व्हरपाचें काम जर कोण करता आसत जाल्यार आमचो भुतावयलो कार्यकर्तो आसा, भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, हितचिंतक आमच्या पार्टीचे, जे सातत्यान परत परत लोकांक सांगता, म्हणजे परत परत भाऊ कित्याक जाय आसलो, परत परत मोदी कित्याक जाय आसलो, परत परत बीजेपी कित्याक जाय आसली, परत परत डबल इंजिनचें सरकार कित्याक येवपाक जाय आसलें, हे सांगपाचें काम तुमी आमी सगळे जाण जे सातत्यान लोकांच्या घरांनी वचून करता. परत एकदा ती वेळ आयिल्ली आसा. आमी म्हणटा की 3रे फावटी 10 वर्साच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळाच्या उपरांत आमी परत एकदा 3रे फावटी माननीय मोदीजी हे प्रधानमंत्री देशाचे जावपाक जाय. आणि माननीय मोदीजीच्या भाशणांतल्यान हे फावटी पुराय देशात भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले? एनडीएचे 400 पार. अलोन भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले? 370. 370 कित्याक? 370 कलम आम्ही हटयले आणि अखंड भारताचे स्वप्न आम्ही साकार केले. वो भारत देश अखंड असा, वो भारत देश एक असा हे दाखोवपाचे स्वप्न जर कोणी दाखयले, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्यानी पळयले हे स्वप्न आशिल्ले. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आम्ही जे म्हणटाले की ह्या देशात फक्त एक फ्लॅग असा, एक संविधान असा, एक विधान असा, एक प्रधान असा. 2 प्रधान 2 विधान 2 निशान नहीं चलेगा ही घोषणा दीत भारतीय जनता पार्टी व्हडली जाल्ली आसा. आणि परत एकदा ते सिद्ध करपा खातीर एक प्रधान एक विधान एक निशान हे आमी सिद्ध केल्ले आसा. 370 कलम आणि ताकाच लागून पुराय देशांतल्यान संकल्प केला. पुराय देशात या फावटी संकल्प केला की 370 कमळ जी आसा ह्या देशात फुलपाची आसा. आणि 370 कमळां जर फुलता आसत तितूंतली 2 कमळां खंयची आसतली? आमच्या गोंयांतल्यान आसतली. आणि ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात माननीय मोदीजी सुरुवात केली हर एक योजना, क्लीन इंडिया आसतली, फिट इंडिया आसतली, स्किल इंडिया आसतली, स्टँडअप इंडिया आसतले, डिजिटल इंडिया आसतले, मेक इन इंडिया आसतले, स्टार्टअप इंडिया आसतले. प्रत्येक कार्यक्रम आम्ही गोंयांत राबयला. प्रत्येक कार्यक्रम लोकांपर्यंत व्हरपाचें काम आम्ही केला. म्हणून म्हणटा की अंत्योदय तत्वाचेर काम आम्ही स्वता करीत आसा. आणि हेच काम परत एकदा लोकांक दाखोवन दिवपा खातीर, हेच काम परत एकदा लोकांच्या फुडें व्हरपा खातीर आम्ही जशें म्हणटा यही समय है, यही समय है. हाजे सारकी बरी वेळ दुसरी आनी ना. वो रायट समय आसा.
की परत एकदा भारतीय जनता पार्टी निवडून हाडपाक जाय, कारण आम्ही विश्वगुरू जावपाच्या मार्गार आसा. या देशाची अर्थनीती 5 नंबराचेर पावली आसा, ती 3 नंबराचेर आमकां व्हरपाची आसा, कारण यही समय है सही समय है. म्हणून तर आमकां सगळ्या जाणांक परत एकदा आम्ही गोंयांत 10 वर्साच्या कार्यकाळात हांव सांगतलो जाल्यार म्हाका 1 वर लागतले. 30,000 कोटी पेक्षा चड पयशे डबल इंजिनच्या सरकारान स्पेंड केल्या. 30,000 कोटी पेक्षा चड. आमच्या गोंयचे बजेट 26,000 कोटी आसा. ताज्याय पेक्षा चड पयशे फाटल्या 10 वर्सांक ह्या वेळेर डायरेक्ट इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडल्या तितक्याच पयशांचेर सगळे. मोपाचो इंटरनॅशनल एअरपोर्ट जालो, आम्ही पेडण्या पासून काणकोण पर्यंत नॅशनल हायवे जालो, पर्वरीचो फक्त उरला, ताजेय ऑलरेडी आम्ही फाउंडेशन स्टोन घातला, ताजेय काम थोड्या दिसांनी सुरुवात जाता. अटल सेतू आम्ही 3रो पूल बांधलो, मांडवीचेर जुवारीचेर आम्ही 2रो पूल बांधलो. काणकोणचा बायपास म्हणजे तुम्ही 4 रस्त्या वयल्यान जेन्ना काणकोणा वयतले जर कोण वचूंक ना जाल्यार मुद्दामून पळयात. मनोहर पर्रीकर बायपास तेका 1.5 वर लागताले, आयज 5 मिनटांनी आम्ही पावता. काणकोणच्या 4 रस्त्या वयल्यान जेन्ना काणकोणच्या बॉर्डरीचेर पावता 1.5 वर लागताले, आयज फक्त 5 मिनटांनी पावता. हे इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आग्वादचो म्युझियम जेल वचून पळयात, जो पडत पावलो तो आज आग्वाद म्युझियम जेल. आग्वाद जेल आम्ही म्युझियमान कशा पद्धतीत कन्वर्ट केला. 28 कोटी रुपया खर्च करून आग्वादचो जेल आज म्युझियमात कन्वर्ट केलो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वचून पळयात. एकापेक्षा एक प्रोजेक्ट हांव तुमकां सांगपाक शकता जो डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात आम्ही कंप्लीट करपाक शकले. आम्ही इतक्याचेरूच थांबूंक ना. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना ह्युमन डेव्हलपमेंटूय आम्ही केली. प्रत्येकाच्या हातात आम्ही फाटलेय फावटी लिफलेट दिल्या. डबल इंजिनच्या सरकारात कितें केलां हे आम्ही सांगला की मोदीजीच्या सभेंतल्यान वाडलेल्यो वेगवेगळी कामां 10 वर्साच्या टेन्युअरात वेगवेगळ्यो गजाली ह्यो लोकांकडे सांगपाच्यो गरज आसा. आनी म्हाका निश्चितच खात्री आसा की श्रीपाद भाऊ 4 फावटी आम्ही हांगासर निवडून दिलो. 5 फावटी आम्ही हांगासर निवडून दिलो आणि आम्ही विक्रम केलो. केन्नाच गोंयांतूय अशें जावंक ना. आणि व्हेरी फ्यू सीट पुराय देशात हार्डली असे 10 ते 12 सीट्स असतले ज्या जाग्यार एकाच भारतीय जनता पार्टी निवडून येता, पण एकूचपणीच 5 फावटी निवडून येवप हे खूप कमी सीट आसा. आणि निश्चितरित्या आमकां अभिमान आसा, आमकां कार्यकर्ते म्हणून अभिमान आसा. कडे अजून तिकीट डिक्लेअर जावंक ना तरी सुद्धा आम्ही दक्षिणेतले ऑफिस ओपन केले, आम्ही उत्तरेतले ऑफिस ओपन केले. आमकां खात्री आसा, आमकां विश्वास आसा जाता तितके बेगीन आमकां तुमकां जाय तोच कॅन्डिडेट परत एकदा हांगासर निवडून दिवपाचो आसा. आमकां तुमकां जाय त्याच कॅन्डिडेटाक तिकेट मेळपाची आसा. काही बंधन असल्या कारणान हांव डायरेक्ट तरी नांव घेतना तुमकां सगळ्यांक कळा भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. निश्चितच तुमचो मोग, तुमचो प्रेम भारतीय जनता पार्टीचेर आसा, म्हाजेर आसा, मोदीजीचेर आसा, भाऊचेर आसा, सगळ्यांचेर तुमचो मोग आसा. तो परत एकदा सिद्ध करपा खातीर आमी जितक्या नेटात काम करपाक जाय त्या नेटात सगळे जाण परत एकदा कामाक लागतले. आमकां परत एकदा दाखोवन दिवपाक जाय की हांगासर कमळ आमकां फुलोवपाक जाय. आनी हे सगळें सांगता आसतना आमी म्हणटा की 400 पार करता आसतना वेगवेगळ्यो गजाली आमी सगळ्यांनी केल्या. मोदीजीच्या नेतृत्वाच्या सगळे नवनिर्माण भारत घडयता असताना, आत्मनिर्भर भारत करता असताना, स्वयंपूर्ण गोंय करता असताना वेगवेगळ्यो गजाली आम्ही सगळ्यांनी केल्या. माननीय मोदीजी विकसित भारत 2047 हे स्वप्न आमकां दाखयता. विकसित भारत, विकसित गोंय करता असताना आमची सगळ्यांची ताकद, पूर्ण ताकद परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान लावपाक जाय. मायकल उलयता आसतना सांगताले आमी तेवटेन गेल्या उपरांत आमकां कळ्ळें की हेवटेनच्या शिवाय पर्याय ना. देशाचो विकास जो आसा तो फक्त मोदीजी आसा. देशाचो विकास फक्त मोदीजी करपाक शकता. बरोबर आहा तेजे, कारण हेवटेन आसतना एकदा कळना, तेवटेन गेल्या उपरांत कळटा खरें कितें आहा तें. हांवें कित्याक सांगलें की पुराय आज देशभर एक व्हडली लाट येयल्ली आसा. काँग्रेसीन कोणूच रावपाक पळयना. तुम्ही म्हणटाले की माजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हेवटेन येयलो. महाराष्ट्रात चल जाल्यार हेवटेच्यान माजी मुख्यमंत्री बाब श्री अशोक चव्हाणजी तेय हेवटेन आयले. म्हणजे कोणूच त्या काँग्रेसीन रावपाक पळयना, कारण ताका सगळ्या जाणांक खबर आसा देशाचो विकास आणि ज्या पद्दतीन आमी म्हणटा की या देशात डेव्हलपमेंट जावपाक लागल्या, या देशाची अर्थनीती बदलपाक लागल्या आणि या देशाक जगात जी मान्यता मेळपाक लागल्या, मोदी शिवाय दुसरो पर्याय ना. आणि त्याच खातीर इंडिया अलायन्स आणि या विशयाचेर हांव उलयना. फक्त काँग्रेसीचेर सांगता आसतना एकूच सांगता, हांगासली तिकेट घेवपाक कोणूच तयार ना.
उत्तर गोंयांतली तिकेट घेवपाक कोणूच तयार ना. हे कित्या खातीर? माझ्या खातीर आणि भाऊ खातीर न्ही. रोहन बद्दल वेगळे कितें म्हणपाक लागलो. हांव सांगतालो हे उत्तर गोंयांतल्या लोकां खातीर. कारण उत्तर गोंयचे लोक जो आसा तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा. कारण कळून चुकला. अरे 1.5 लाखांनी खंय हारतले त्यापेक्षा ना रावले बरे उबे. म्हणून तांकां 1.5 लाखांनी हारपाक पडनाक नाका, ताच्या ना उबे रावले बरे. म्हणून तिकेट कोण घेयना. लास्टाक सरप्रायज जावं नाका. असोच कोण तरी बेश्टो नांवां उबो दवरतले म्हणून दवरतले. पण हो प्रेम हो मोग सगळ्या उत्तर गोंयचो जनतेचो भारतीय जनता पार्टीचेर आसा. म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीचे राजकारण ह्या पुराय देशात जावपाक लागलेले आसा आमी सगळ्यांनी पळयला. आणि ज्या देशाच्या विकासाच्या गतीत फुडें वयता, वेगवेगळ्या माध्यमांतल्यान फुडें वयता, वेगवेगळ्यो गजाली जायत आसा. आपूण तो चड वेळ घेवचो ना. फक्त हे सगळें करता आसतना आमकां विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर, परत एका मोदीजीचे सरकार हाडपा खातीर, परत एका भारतीय जनता पार्टीचे सरकार हाडपा खातीर, परत एका एनडीएचे सरकार हाडपा खातीर आणि ह्या देशातल्या अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय या तत्वाचेर काम करपा खातीर, नवनिर्माण भारत घडोवपा खातीर आमकां सगळ्या जाणांक विकसीत भारत, विकसीत गोवा घडोवपा खातीर तुमची सगळ्यांची साथ आमकां जाय. तुमची सगळ्यांची साथ भारतीय जनता पार्टीक जाय. आसतली काय ना? आसतली काय ना? आसतली जाल्यार माझ्या बरोबर भारत पताके. दोन्ही हात वयर करून, एक नाका, दोन्ही हात वयर करून भारत पताके. भारत पताके. वंदे वंदे. मोदी जी आप आगे बढ़ो. मोदी जी आप आगे बढ़ो. तुमचो सगळ्यांचो उत्साह जर पळयलो जाल्यार निश्चितरित्या ह्या फावटीचो हो सीट हांव पयलीं 1 लाखान म्हणटालो, पण ह्या फावटीचो सीट आमी 1.5 लाख मार्जिनान जिखता हे निश्चितच आसा. इतक्याचेरच ना, आमी साऊथ गोवाचो सीट कितल्या मार्जिनान जिखता? कितल्या मार्जिनान जिखता? 60,000 मार्जिनान आमी साऊथ गोंयाचो सीट जिखता. आणि फुलतले फुलतले. देव बरें करूं. सगळे जण बसून रावले, कोणी उठचे नाही. फोटो काढपाचो सगळ्यांनी बसून रावले. हांगा सगळे जाणांचे सांगल्या मंत्री, MLA, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्यांचे आभार मानता. खास करून आमच्या मदीं स्पेशल आयिल्ले डॉक्टर चंद्रकांत शेट्ये आणि